सगळ्यांना नमस्कार. माझ्या या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले आहे. किती छान पारिजातकाचे फुलं खाली सड्यासारखे पडलेले आहे. झाडातून बघू शकता किती सुंदर फुलं. गुड मॉर्निंग मंडळी. बघू शकता सकाळचं किती सुंदर असं वातावरण आहे. आकाश कसं दिसत आहे बघा. आणि झाडं हलतात ते, पानं हलतात ते, फांद्या हलतात ते बघू शकता. आणि आज आपली काय नवीन रेसिपी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आज वेगळ्या पद्धतीची नवीन रेसिपी आहे. आणि चला बघूयात काय करणार आहे. मी इथे घेतले आहे सोयाबीन, इथे 2 कांदा, आलं, लसूण, हळद, तिखट, मसाला, हे गरम मसाले आणि मीठ आणि तेल लागणार आहे. आपण हे सोयाबीन उकडून घेऊयात आता. माझ्याकडे हे भांडं आहे असं पाणी निथळून जायला, तर मी हे भांडं घेतलेलं आहे. सोयाबीन आपले उकडले आहेत, 5 ते 10 मिनटं असे उकडले बघू शकतो. हे असे घट्ट पिळून घ्यायचे. मी पिळून घेतलेलं आहे बघू शकता, असे झाले आहे. आणि सगळं पाणी काढलेलं आहे त्यातलं. सगळं असं घट्ट पिळून कोरडं केलेलं आहे. त्यातलं जे ऑब्झॉर्ब पाणी होतं ते काढून टाकलेलं आहे. इकडं आपण पॅन घेतला, त्यात तेल टाकायचं. पॅन गरम झाल्यावर तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात आपण हे कांदे शॅडो फ्राय करून घेऊयात. दोन कांदे घेतले होते आपण. इथे छान असे आपले कांदे जे आहे असे तांबूस झालेले आहेत बघू शकता. आणि छान असा वास देखील येत आहे. त्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकून देऊया आणि हे देखील छान असे परतून देऊ. खूप सुंदर वास येतो ते फ्राय केलं. असे फ्राय करू. हे आपले छान फ्राय झालेले आहे. तर आपण हा गॅस बंद करू आणि 10 मिनिट हे रेस्टला ठेवू, गार होऊ देऊ. आणि मग नंतर हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. आता हे मिश्रण छान थंड झालेलं आहे. आपण याला तर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया. हे आपण मिक्सर याच्यात टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यात आलं, लसूण, पुन्हा हे वाटून घ्यायचं आहे छानपैकी. येथे पॅन गरम छान झालेला आहे बघू शकता. त्यात थोडंसं तेल टाकायचं. आपलं वाटण असं तयार झालेलं आहे. खूप सुंदर वास येतोय सगळ्या मसाल्यांचा, कांद्याचा, आल्याचा, लसणाचा. इकडं आपलं पॅन गरम झालेलं आहे, त्यात टाकून द्यायचं. छान हलवून घ्यायचं. पूर्णपणे भाजला गेला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे तो मसाला. म्हणजे असा फ्राय झाला पाहिजे व्यवस्थित. असं करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हा मसाला थोडासा फ्राय झालेला आहे. त्यात हिंग टाकूयात. हिंग टाकलं आहे थोडंसं. अशा प्रकारे आपण सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. यात आपण हळद, तिखट, हा मसाला गरम मसाला एकत्र केलेला आहे हा टाकून देऊ आणि असं छान फ्राय करून घेऊ. बघू शकता किती सुंदर मसाला झालेला आहे. आणि असं घट्ट झालेलं आहे बघू शकता.
आणि यात मीठ टाकायचं आहे. यात आपण थोडंसं पाणी टाकून तो मसाला पूर्ण भाजून घेऊयात. थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, एकजीव होईल असा मसाला. बघू शकता मस्त झालेला आहे मसाला, खूप सुंदर वास येत आहे आणि खायला देखील खूप सुंदर लागते. तुम्ही करून बघा ही भाजी. हे सोयाबीन आता सगळे आपण यात टाकून देऊ आणि ते फ्राय करूया. अशी घट्ट ठेवली भाजी तरी चालती, कुणी पातळ करतं, त्याच्यात पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही. तर आता हे 5 मिनटं फ्राय करूया. तर ही तुम्हाला सोयाबीनची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि जरूर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही सोयाबीनची भाजी आहे आणि मी कशा पद्धतीने केली आहे तुम्ही बघितलेलीच आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. बाय.